भाऊसाहेब संपतराव सुराशे यांचा सेवानिवृत्त व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न। महिंद्रा सोना कंपनीत 40 वर्षे प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि निष्ठेने सेवा बजावणारे भाऊसाहेब संपतराव सुराशे यांचा सेवानिवृत्त आणि अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल सोनाली गार्डन, त्र्यंबक रोड, नाशिक येथे अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झालाय। या कार्यक्रमात भाऊसाहेब सुराशे यांच्या सेवा काळातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले। त्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता, कार्यतत्परता आणि माणुसकीची ना ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे वक्त्यांनी सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली। त्यानंतर विविध मान्यवरांनी सुराशे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। या प्रसंगी भाऊसाहेब सुराशे यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला, ज्यामुळे सोहळ्याला एक आगळीच रंगत आली। कार्यक्रमात महिंद्रा सोना कंपनीतील अनेक सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावून सुराशे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय आणि त्यांच्याबद्दल आपली भावनाही व्यक्त केली आहे। या भावनिक सोहळ्यात सुराशे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांचे भाषण, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान तसेच सुरेश स्नेहभोजनांचा आयोजनामुळे कार्यक्रम अधिकच स्मरणीय ठरला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये विक्रमण्णा नागरे, शिवकर्मचारी सेना प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, शशिकांत हरिभाऊ जाधव, नगरसेवक उत्तमराव खांडवाहाले, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बाळासाहेब जाधव, किशोरजी माने, उपाध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, BM आहेर, अभियंता मनपा इंदुबाई सुदाम नागरे, नगरसेविका सार्थक नागरे तसेच महाबली युवा प्रतिष्ठान, सिद्धिविनायक मित्र मंडळ, जगदंब ग्रुप यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता। कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी सुरेश यांना पुढील आरोग्यदायी, आनंदी आणि समाधानी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। माझ्या ह्या मंगलमय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे नातेवाईक, माझे मित्र, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर हे उपस्थित राहिले। आवर्जून हे शिष्टीमौले जयराम पाटील, जयराम वाघ तसेच हे सगळं ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले। प्रथम मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो। आता माझ्याबद्दल, माझ्या जीवनपटाबद्दल माझे बरेचसे मित्र बोलले, माझे सहकारी बोलले, शशीभाऊ पण बोलले। आईवडिलांची इच्छा होती शिकायची, हुशार पण होतो, परंतु शिक्षा असूनही काय करावं। मग हे छोटंसं कुटुंब, त्या कुटुंब माझे सगळे लहान भाऊ बहीण, तर काय करावं। मग मला आहे ना नाईलाजाने नोकरीचा शोध करावा लागला आणि मी माझं गाव 10वी झाल्या 1983 सोडी गाव सोडलं। गाव सोडल्यानंतर नाशिकमध्ये आलो। माझे मावस भाऊ होते NR जाधव साहेब, त्यांनी मला आश्रय दिला आणि त्यांच्या मदतीने मी महिंद्रा सोना एम्प्लॉय झालो। पहिल्यांदा मला 240 रुपये महिना होता, नंतर 400 रुपये, त्याच्यानंतर आम्ही खूप ओव्हरटाईम करायचो। म्हणजे गेली 15 वर्ष असं नाही की मी 150-200 घंटेच्या कमी ओव्हरटाईम केला असेल 15 वर्ष सुरुवातीचे। म्हणून माझे पाय कसे तरी टेकले या शहरामध्ये आणि मग माझा जीवनाचा जीवनपट चालू झाला। तर मला 3 कुटुंब होते, 3 कुटुंब, एक महिंद्रा सोना कुटुंब, एक माझं स्वतःचं कुटुंब आणि एक माझ्या वडाळी भोईचं कुटुंब। अशा 3 कुटुंबांची सांगड घालून मला या ठिकाणी माझं जीवनचर्या चालू करावं लागली। माझा जीवनपट चालू झाला आणि त्याच्यानंतर मला खूप चांगले मित्र मिळाले। एवढे चांगले मित्र मिळाले की मला त्यांची साथ लागली आणि त्या साथीने आज माझ्या जीवनाचं सोनं झालं। तर माझ्या हे सगळं पाहून, तुम्हाला पाहून माझ्या जीवनाचं सोनं झालं आणि तुम्हाला पाहून आहे ना माझं अगदी मन भरून आलेलं आहे। मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि ज्या वास्तूमध्ये आपला कार्यक्रम झाला त्या वास्तूचे कोटी कोटी त्या वास्तूला प्रणाम करून माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। पण ठरवलेलं काम करायचं, ठरलेल्या वेळी जायचं आणि टोकाची भूमिका घेऊन का होईना पण ते काम पूर्ण करायचं, अशा अनेक पैलू त्यांच्यामधनं पाहिले। खरं तर 2 वर्षापूर्वी
कंपनीच्या नियमाने ते रिटायर्ड होणार होते, पण मला म्हणे की भाऊ मी अजून रिटायरमेंटचं खरं मला वाटत नाही, 2 वर्ष अजून एक्सटेन्शन मिळालं तर बरं होईल. आणि आम्ही दोघांनी ठरवलं आणि परत 2 वर्षाचं एक्सटेन्शन घेऊन आज तो दिवस खरं 2 वर्षापूर्वी यायला पाहिजे होता, तो आज आलाय. पण त्या 2 वर्षात भाऊसाहेबांची जी प्रगती झाली ती खूप वाखाणण्याजोगी आहे, पाहण्याजोगी आहे. खरं एक कामगारांनी इतकं मोठं स्वप्न पाहावं असा तो दिवस आज उजाडला. त्यांचा मुलगा एका बाजूला सेफ्टी इंजिनियर झाला, दुसरा मुलगा व्यवसायात उतरला आणि पाहता पाहता विक्रम आणि अण्णा आणि त्यांची टीम यांच्या साथीने आशिषने आज नाशिकमधील एक चांगला उद्योजक होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलंय. आणि त्यामुळेच आशिषच्या आणि दादाच्या सगळ्या व्यक्तिमत्वामुळे भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती मागच्या 5 वर्षापेक्षा आज जास्त खुललेला आहे. कारण सगळ्या गोष्टी मनासारख्या होत आहेत, हेच खरं आयुष्यभर आईवडिलांना पाहायचं राहतं. आणि कुठले आईवडील हाताचे जसे 10 बोटं आपलेच आहेत, तसं दोन्ही मुलं याच्यात भेदभाव त्यांच्याकडून होणार नाही. पण हे सगळं होत असताना आपल्या आईवडिलांची काळजी घेणं, आपल्या भावांची अजूनही काळजी घेणं, शेतावर जाणं, लहान भावांना ज्या ज्या अडचणी येतील त्या ठिकाणी खर्चून वेळ देऊन त्या ठिकाणी वेळ देणं. आणि आजही ती धडपड चालूच आहे. अजून 2-3 कामं आम्हाला करायचे बाकी आहे आणि ते भाऊसाहेब या पुढच्या आठवड्यात ते आपण संपवून टाकू. महत्वाचा भाग याच्यात असा आहे की खरी जीवनातली ॲसेट हे मुलं असतात. मग या ठिकाणी आमचे बोरसे साहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, महेश शेळके आहेत. आमच्यामध्ये एक गोष्ट नेहमी कॉमन असते आणि ती म्हणजे आपल्या मुलांना आपण ॲसेट मानायचं. आणि हे आम्ही ठरवलंय, खूप वर्षापासून आम्ही याच्यावर चर्चा करतोय, बोलतोय. दिवस व सेवापुरती म्हणता येणार नाही, कारण शशीभाऊंनी आत्ताच सांगितलं त्यांच्यावर अजून बऱ्याच जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत. भाऊसाहेबांच्या नोकरीच्या कार्यकाळात सगळ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. मला पण असं वाटतं, माझं 23-24 वर्षाच्या संपर्कात भाऊसाहेबांसारखं भावनिक, कुटुंबवत्सल आणि समाजात सगळ्यांचीच काळजी करणारे फार कमी व्यक्ती असतात, त्याच्यापैकी भाऊसाहेब एक आहेत. जसं बाळासाहेबांनी सांगितलं का बा कोणाच्या अप्रेंटिसशिपचं काम असेल आणि भाऊसाहेबांना सांगितलं, ते त्या व्यक्तीला इतकी मदत करतील का आपल्या स्वतःतल्या कुटुंबातला एक सदस्य समजून ते मदत करत असतात. त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात जी स्वप्न राहून गेली त्यांच्या आई वडिलांची असेल, त्यांनी आशिष तेजसच्या रूपाने चांगला आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांच्या भरसटपणा आणि प्रामाणिकपणा आणि चांगलं कुठलाही कर्म चांगलं करण्याचा हेतू असायचा. चांगला कर्म आणि नियत चांगली, या 2 गोष्टी, चांगलं कर्म आणि नियत चांगली, हे असल्यामुळे त्यांनी संघर्षमय जीवनातून त्यांनी आज हे सर्व उभं केलेलं आहे. मुलांना चांगलं अतिशय शिक्षण चांगलं दिलं, संस्कार चांगले केले आणि आपल्या नातेवाईकांशी संबंधही चांगले त्यांचे आहे. मित्रपरिवाराशी चांगले संबंध आहे, मित्रपरिवार जमवलेला आहे. कुठल्याही क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रातले बी त्यांचे बरेचसे मित्र आम्ही ऐकतो आहे. शशिकांत भाऊ सारखे व इतर असे भरपूर त्यांनी मित्र जमवले आहे. पूर्वी लहानपणापासूनचे मित्र तर आहेच, याच्या पुढे जाऊन कंपनीतले मित्र त्यांचे आहेत. काकांना सेवापूर्ती सोहळ्याच्या व वाढदिवसाच्या आमच्या राजलक्ष्मी इंडस्ट्रीज कडनं, VN नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि विशाल काकड, सुमित पिंगळे, आशिष भाऊ आमच्या सोबतच राहतात. मी सर्वांना, तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आशिष भाऊ आणि तुमचे बंधू, काकांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते आयुष्यभर असंच राहील, तुमच्या हातात आहे. हेच हसू असं कायम राहो, हीच खरी तुमची संपत्ती आणि हीच लाभलेली संतती. डेली त्यांचं म्हणणं असायचंय की आपले शशीभाऊ कसे वरती जातील, कसे पुढे जातील, हा त्यांचा डेलीचा विषय असायचा आमच्यासाठी. जेव्हा चांदवड तालुका जे काही आपण फाउंडेशन केलं ते केवळ आणि केवळ शशीभाऊ एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि आज सगळ्यात ते आजही म्हणतात शशीभाऊला आम्हाला अजूनही उंचीवर गेलेलं पाहायचंय. असं भाऊसाहेब म्हणजे सर्वांसाठी हवा असं वाटणार, गावामध्ये, नातेवाईकामध्ये, आमच्यामध्ये, सर्वांमध्ये त्यांना म्हणजे मला जे काही पर्सनल माझ्याशी
4 दिवस जरी झाले तरी ते म्हणतात गणपतराव तुम्ही फोन नाही केला. मग मी म्हणायचं अरे आता व्यस्त पिरियड आहे असं आहे तसं. नाही पण फोन करायला किती वेळ लागतो. म्हणजे मी सुद्धा कदाचित करत नव्हतो पण ते करायचे, असा त्यांचा स्वभाव आहे. तेव्हा तुम्ही आता जे काही तुमचं इतरांनी सांगितल्याप्रमाणे जगणं म्हणजे एंटरटेन असेल किंवा देवदर्शन असेल किंवा भाऊंनी सांगितलं की फॉरेन दौरा असेल तो निश्चित पुरा करा. कारण जर तुम्ही तयारीत असाल तर आमचा मित्र परिवार सुद्धा तुमच्यामध्ये जॉईन होईल. कारण तुमची जी काही सामाजिक बांधिलकी जी आहे. नगरे कुटुंबियातर्फे वाढदिवसाच्या व सेवापूर्तीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर मनाचा राजा, पहिल्यापासून मन मोकळा, मनातनं काही ठेवणारा माणूस असा म्हणजे एक भाऊसाहेब सुराशे. माझे गेल्या 20 वर्षापासून संबंध आहे. पण कधी कुठेही जायचं असेल तरी माझ्याकडे येणार, तिथून गाडी लावणार आणि परत ST बसने प्रवास करणार. तर असे भाऊसाहेब सुराशे यांना मी अभिष्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता अण्णाने जर ठरवलं कोणाला साथ द्यायची, त्यांचा तो लॉस आहे का प्रॉफिट पाहत नाही आणि स्वार्थ पाहत नाही. ते निस्वार्थपणे त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहतात. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. या त्यांच्या स्वभावाला ती कुठली अडचण असो, सुखदुःखाची असो, कुठे असो, राजकीय असो, मला शशीभाऊला चांगला अनुभव आहे. ते जर उभे राहिले तर राहणार, नाही म्हटले तर नाहीच म्हणणार. नातं सुखावणार असो, मन दुखावणार नसो. त्यांच्या जर लक्षात आलं एखादी चूक आहे तर ते त्याला सांगणार नाही डायरेक्ट, का की त्याचं मन दुखल. नातं बदल घडवणारा असो, बदला घेणारा नसो. ईश्वरजी ते कधीच कोणाचा बदला घेणार नाही. तेव्हा त्याने असं केलं, त्याने असं केलं, आपण तो बदला घेतला पाहिजे असं त्यांच्या मनात नाही. नातं समज देणारा असो, गैरसमज वाढवणारा नसो. भाऊसाहेब समज देतो पण गैरसमज वाढवत नाही. नातं कौतुकास्पद असो, त्यांच्या मनात कधी कुठल्याही बद्दल जीवन जगताना संशय राहत नाही. ते कुठल्या ना कुठल्या कार्याचं प्रत्येकाचं कौतुकास्पद वागतात. भाऊसाहेबजी आम्ही तुम्हाला, मी प्रेमाने अण्णा म्हणतो. अण्णा तुम्हाला सेवापूर्तीच्या व अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यापुढील आयुष्य मला यशवंती वाटत नाही रिटायर झाले, म्हणजे आपल्यापेक्षा ते तरुण 60 वर्षाचे वाटतच नाही. त्याचं कारण असं आहे, जे मन मोकळं राहतं त्याचं शरीर पण मन मोकळं साथ देतं. असंच खेळत राहा, आनंदी राहा. आणि बोरसे म्हटले का कधी कधी बाजूला आवाज येतो. तुम्ही आता याच्या पुढे फक्त एकच मंत्र जपा, आपल्याला सुना मुलांच्या नवीन पिढी झालेली त्या पद्धतीने वागायचं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.